नमस्कार, मी डॉक्टर सचिन अग्रवाल. लोणारला येण्याचं तसं खूप काही विशेष प्रयोजन नव्हतं, बट थोडीफार माहिती इंटरनेटवरनं जमा केली. त्याच्यानंतर गाईड्सच्या बद्दल सर्च सुरू झाला. चैतन्य सरांचे जे रेटिंग्स होतं, रिव्ह्यूज होते, ते वाचून आम्हाला वाटलं की चैतन्य सरांना एक कॉल करावं. चैतन्य सरांना कॉल केला. चैतन्य सरांनी फोनवरच आम्हाला इतक्या व्यवस्थित सर्व माहिती सांगितली की आमचं जे थोडंसं कन्फ्युजन होतं व्हिजिट करावं की नाही, ते आम्ही कन्फर्म केलं की इतकी चांगली जागा आपल्या महाराष्ट्रात आहे. आपण आतापर्यंत तिथं व्हिजिट नाही केलं, तर आम्ही ती व्हिजिट करण्याचं ठरवलं. चैतन्य सरांशी आमचं सर्व प्राथमिक बोलणी झाली. त्याच्यानंतर आम्ही लोणारला आलो. लोणारला आल्यानंतर सर्वात प्रथम जे आहे, चैतन्य सरांना आम्हाला सर्व ज्या काही मार्गदर्शक सूचना होत्या त्या सर्व दिल्यात. त्याच्यानंतर आम्हाला सर्वात पहिले त्यांनी मंदिर जे आहे तिथे घेऊन गेले. त्या संदर्भातली सर्व माहिती, सर्व इतिहास आम्हाला त्यांनी सांगितला. ॲक्च्युली आपण जे इंटरनेटवर किंवा यूट्यूबवर जी माहिती बघतो त्याच्यापेक्षा खरी माहिती जी आहे ती खूप वेगळी असते. हे आम्हाला इथे येऊन चैतन्य सरांना भेटून लक्षात आलं की जे लोक जे आहेत कुठेतरी वाचतात आणि त्याच्यावरनं ते माहिती नंतर स्प्रेड होते. बट सरांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली आणि ती माहिती आम्हाला लॉजिकल सुद्धा वाटली. इतकं चांगलं हेरिटेज आपल्या महाराष्ट्रात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मी राहतो, तिथं इतक्या जवळ आहे, पण आम्ही कधी पण आलो नाहीत. आज आम्हाला ते रिग्रेट होतं. आम्हाला इथे आल्यावर कळालं की ॲक्च्युली चैतन्य सर जे आहेत ते बाय बर्थ लो विजन आहेत आणि एक लो विजन असलेला व्यक्ती इतकं चांगलं गाईड करू शकतं